कसा काय केला दिवस? आजचा पहिला दिवस होता ना ऑफिसचा. कसा काय केला? हा, काय काय झालं? आणि एवढा उशीर कसा काय झाला तुला याले? अहो बाबा, आज ऑफिसचा पहिला दिवस होता आणि त्याच्यात म्हटलं सगळे कलिग्स आहे ना ते खूपच चांगले आहे आणि तिचा व्यवहारही चांगला आहे. आणि कसं आहे, आता प्रत्येक ऑफिसातलं काम वेगळे वेगळं राहते ना, सगळीची सिस्टीम वेगळी राहते. आता तिथं समजण्यात, ते सांगण्यात त्याच्यातच वेळ चालला गेला. आणि मेन म्हणजे तिथं माझ्या शाळेतले मित्रही भेटले. ते तिथंच काम करते. आता ते म्हणे तुला एवढ्या चांगल्या कंपनीमध्ये नोकरी लागली म्हणे, तर पार्टी मागून राहिले होते. तर त्याला पार्टी गिटी काही दिली नाही, पण चहा पाजून दिला. आता मित्र इथं होतो तर लागली गोष्टी गिष्टी करण्यात वेळ होऊन गेला. म्हणून मला यायला उशीर झाला, नाही तर लवकरच आलो असतो. जास्त सोबत नाही वाढवा. हा, आता चांगली नोकरी लागली, चांगले पैसे येईन तर लोक तसेच लुंगायते जवळ जवळ. हा, मित्र आहे तर मित्राची जागी ठेवा त्याले. एवढं हे नाही करा पार्टी आणि फाटी. त्याला लागली तर तुला दिली का त्याने पार्टी? हा, पार्टी फाटीच्या नादी नाही लागा. अहो आई, तसं नाही आहे. आता एवढ्या दिवसाच्या नंतर कोणी भेटते तर आपुलकी वाढतेच ना. किती काही म्हटलं तरी आता एवढे दिवस आम्ही शाळेत सोबत होतो, कॉलेजमध्ये सोबत होतो, तर किती काही म्हटलं तरी आता जाऊ दे. आणि आता काही मी बोलत नाही. पार्टी गिटी नाही दिली ना, तर चहाच दिला ना, चहाच दिला, चहाच पाजला दिली. पार्टीचे पैसे होते का माझ्याजवळ? हे पाय बाबू पियुष, तिथं काम करून राहिला ना तू त्याच्या ऑफिसवर, तर म्हटलं सगळे सोबत हिडून मिळून राहाव. कोणी धर्माचे असो, कोणी जातीचे असो, चांगलं हिडून मिळून राहाव, तर तेच बेटा कामी येते. हे असं कामी नाही येत. हे तुझ्या मायचं नको ऐकू. तुम्ही माय कळखुरी आहे. तिला कोणी नाही पचत. तिले घरचे लोक तर नाही पचत, तर काय बाहेरचे पचत. सगळे सोबत बोलून चालून राहा बाबू. हे असं नाही करावं. तू सगळे चाय नाही करावं. द्या लागते आता. सोबत राहिलं तर चहा घ्या पाच नाही लागत काय? आता मी काय पाजत नाही का माझ्या मित्र इले? आम्ही तर आता म्हातारा होऊन राहिलो तरी देतोच ना, एकामेकाला सपोर्ट करतोच ना. असं नाही एकटं एकटं नाही राहा. जसं तुला वाटते तसं कर. त्या मायचं काही ऐकू नको. चांगलं आहे, चांगले कानं भरा तुम्ही. हा, तसेच सांगत जा. मायचं नका ऐकू, हिचं नका ऐकू, तिचं नका ऐकू. माझ्या लेकरीले तुम्ही दूर करून राहिले माझ्याजवळून. दूर करायले. आता मी काय तिला वाईट म्हटलं काय? लोकांचं तसंच आहे. पैसे दिसले का लुंगायचे लोक. याच्यात काय वाईट आहे? आणि तुम्हीच आहे मोठे सल्लागार. सल्लागार राहिले. जेव्हा मला ऐकायचंच नाही आहे तर मग मी इथं बसून काय करू? तसंही जेवण केल्यावर मॅकून काही बसणं होत नाही. मी चालली झोपाले. पाठ टाकतो जराशी. करा तुम्ही, करा भरा. किती कानं भरतात. अहो म्हणता मजा केली ना. मजा काही सहन नाही होत काय तुले? सहन व्हाले. आणि कायले झोपायला जातो? आता जेवण केलं, जराशी इकडे तिकडे घुमणं. पोट हलकं होते जरासं. आणि मग झोपून जाय. नुसतं जेवतं झोपतं, जेवतं झोपतं. मार पोट निघून राहिलं ते. मार हालत वाढून राहिली. काय करतो एवढी हालत वाढवून? एक अटॅक नाही आहे म्हटलं तू. एक अटॅक आला ना तर चालली जाशील. माया मरणच तर चितून राहिले तुम्ही का केव्हा मरते हे म्हणता आणि केव्हा मी मोकाट होतो म्हणून. चांगलं आहे ना. असाच विचार करा तुम्ही. असाच करा. करा आता गोष्टी. आता तुम्ही एक मिनिटही नाही थांबा तिथं. करा. माया मरणं चित्ते. किती काही केलं यायचं आणि किती काही झालं ना तर बस मध्ये बोलल्याशिवाय यायला काही भागतच नाही. नुसतं पटर पटर करायला. लेकराच्या मनात आपली काय इज्जत राहील मग? म्हणून बापच तर असा बोलते म्हणून मग लेकरं काय नाही बोललं नव्हते अजून. हे असे आता काय बोलू येईल? आता बोलत तर भांडणं होऊन जाईल. जातो आणि झोपतो मी. अहो बाबा, काय असे करता तुम्ही? तुम्हाला तर माहित आहे आईचा स्वभाव किती चिडचिड आहे. तिला लवकरच राग येऊन जाते. आणि तुम्ही असे बोलताना तिले तर जास्तच राग येऊन जाते. आता चालली गेली की नाही ते? चांगली बसली होती इथं, गोष्टी ऐकून राहिली होती, बोलून राहिली होती. आता चालली गेली. आता कुडकुड करण अंदर जाऊन. जाऊ दे रे. तिला तेवढं सवय पडली आहे. तिच्या नादी लागणं पुरते काय? जाऊ दे. अजून काय झालं तर सांग ना. आज काही झालं काय? कोण कोण भेटलं होतं सांग. ते बाबा. अरे थांब, फोन येऊन राहिला वाटते. तुझ्या भावाचा होय फोन? अंक्याचा? हॅलो. हॅलो बाबा, मी बोलून राहिलो अंकुश. बोल ना, बोल. तुझ्या नंबरच आहे ना माझ्या ह्याच्यात. मला माहीत झालं तूच बोलून राहिला म्हणून. काय म्हणून राहिलं तर? अहो बाबा, ते अरे काय बोलून राहिला तू? तुला समजून तरी राहिलं का काय बोलून राहिलं तर? स्पष्ट बोलणं. काय झालं तर? काहून, काही काम आहे काय? पैसे गिशे पाहिजे काय? नाही बाबा, पैसे नाही पाहिजे. बाबा, मला ना तुमच्यासोबत बोलायचं होतं. बाबा, मी मी एका पोरीसोबत प्रेम करतो बाबा. काय काय बोलून राहिला तू? काय झालं बाबा? कोणाशी करून राहिले? काय बोलून राहिले अंकुश? बाबा, हो बाबा. आणि आणि बाबा, ती ती माझ्यासोबतच आहे. मी तिला घेऊन घरी येतो बाबा. आम्ही दोघंही ना मंदिरातच लग्न करून घेतलं. काय? हे 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 करायच्या वेळेस तुले जरासा काही घराचा विचार नाही आला काय? हे काय केलं त्या? काही डोक्यावर आहे का नाही आहे? तू भानावर आहे का नाही आहे? आणि हे काय करून बसला तू? तू शिक्षणाला गेला होता की असे कामं करायला गेला होता? आणि काय होई अंकुश? तुझ्यावर एवढा भरोसा केला आणि त्या असं काम केले. आणि कोण आहे ती पोरगी? पोरगी कोण होय? पोरगी? काय झालं बाबा, काय झालं? तू मला सांगतं काय? कोणती पोरगी होय, कुठची पोरगी होय? आणि हे असं कसं काय केलं ते? हे विचारायला तर लागत होतं, घरात तर विचारायला लागत होतं एक शब्द. का आपल्या मनानंच करून राहिलं सगळं काही?
बाबा ते माझ्यासोबत शिकते बाबा. माझ्यासोबत शिकून राहिली होती ते. मग आम्ही दोघं लग्न करून घेतलं. अरे लेका काय केलं त्या आमचं नाव डुबून टाकलं. आता वाटे का पोरकं एवढ्या दूर शिक्षणाला गेलं, त्या भावाला तर नाही पाठवू शकलो मी. तुला पाठवलं का काहीतरी बनशील तू. आमचं नाव हे करशील, रोशन करशील. आणि हे असं काम केलं त्या का आमचं नाव पूर्णच डुबून टाकलं. हे असं काही काम होतं, असं काही तुझं मन होतं तर पहिले सांगा लागत होतं ना. आपण इज्जतीनं त्या पोरीच्या घरी गेलो असतो, लग्न केलं असतं, आणलं असतं तिला करून. हे असे कामं शोभते काय. आपल्या घरच्या लोकांना असे कामं शोभते काय. बाबा बाबा माझ्याजवळ द्या फोन, माझ्याजवळ द्या. मी बोलतो बाबा काय झालं तर. बाबा द्या ना माझ्याजवळ. काय झालं अंकुश. काय केलं त्या सांग. मी बोलून राहिलो, दादा बोलून राहिलो. अरे दादा बाबाला समजाव ना तू. मी एका पोरीसोबत लग्न केलं. काय काय बोलून राहिला तू. हे असं कसं केलं त्या. अरे दादा मी तुला सगळं समजावतो घरी आल्यावर. पण तू बाबाला सांग मी तिला घेऊन घरी येऊन राहिलो आणि आम्ही मंदिरातच लग्न करून घेतलं. तू बाबाला समजावणं, नाही तर मग अजून बाबा काही म्हणून तर मला मारण गिरण तर. थांब मी बाबाशी बोलतो. ये तू ये त्या पोरीला घेऊन ये घरी, मी बाबाशी बोलतो. बाबा हे हे काय केलं अंकुशनं. एवढ्या लाडानं एवढा पैसा दिला लावून त्याला एवढं बाहेर धाडलं शिकासाठी. का शिकवून काहीतरी करण. आणि आता त्याने हे असा कदम उचलला. आता हे असा कदम उचलल्याच्या नंतर शिक्षण होते तरी काय. जे विचार केला होता ना लेकरीसाठी, लेकरीनं तसं काहीच नाही केलं. आता म्हटलं मी नाही शिकलो, माझ्या मायबापानं मला नाही शिकवलं तर कमीत कमी माझ्या लेकरीला शिकवण, चांगल्या अहद्यावर बसवण. पण काहीच नाही. जसं आपण विचार करतो ना तसे आपले लेकरं करतच नाही. ना मायचा विचार, ना बापाचा विचार, ना घराचा विचार. आता एवढा मोठा कदम उचलला त्यानं. आणि त्या रश्मीच्या घरी, सविताच्या घरी माहीत होईन का तिच्या भावानं हे अशी पोरगी आणली म्हणून घरात. तर काय त्याच्याच घरचे, सासरच्या घरचे त्याला टोमणे नाही मारण काय. कसं करावं पप्पा. या पोरानं तर लयच बेकार आणली. तू मायले बोलव तिले. का नुसते आराम करायला लावतं काय. तिले बोलव पहिले, तू मंदाले बोलव. अहो बाबा मी आईले आणतो बोलून. पण तुम्ही स्वतःला सांभाळा. तुम्ही एवढे पॅनिक कायले होता. स्वतःला सांभाळा तुम्ही. आपण सांभाळून देऊ त्या गोष्टीले. पण तुम्ही सांभाळा पहिले स्वतःले. तुम्ही चांगले राहीन तर सगळं काही बरोबर होईल. आणि तुम्हीच असे कराल तर मग कसं होईल. स्वतःला सांभाळा. मी राधिकाला पाणी बोलवतो. आता कसं करू मी. बाबानं काही टेन्शन घेऊन घेतलं तर ह्या गोष्टीचं. राधिका आई इकडे या दोघे जणी. लवकर या. काय झालं. जरा आरामाने करू देत. आता बसली होती तर जास्तीच्या गोष्टी करून मला तिथून हाकललं. आणि आता काय बोलून राहिले काम नाही ना धंदा नाही. काय झालं पियुषी. काय झालं. राधिका तू पहिले बाबासाठी पाणी आण. लवकर आण पाणी, लवकर जाय. काय झालं मामा तिला. काय झालं. काय झालं काय. राधिका ते सगळं माहित होते नंतर. पहिले तू पाणी आण, लवकर पाणी आण. आई बाहेर निघ ना. आई इकडे ये. काय झालं रे. काय झालं. कोण उठून राहिला. आता बसली होती तर दोघं बापले कानं मला तिकडे धाडून दिलं. आता आराम करून राहिली होती तर इकडे बोलून राहिले. 17 वेळा येणं जाणं काय म्हणून राहिला तू मला. अहो आई जास्तीच्या गोष्टी नंतर करतो. पहिले बाबाले पाय काय झालं तर. अरे देवा काय झालं आता गेले. आता तर चांगले होते. बाबा स्वतःला सांभाळा ना. बाबा तुम्ही स्वतःला सांभाळा. काय झालं. आता तर चांगले होते तुम्ही. मी इथून गेली तर माझ्यासोबत मजा करून राहिले होते तुम्ही. साधवून राहिले होते मला. आता काय झालं तुम्हाला असं करायला. काय झालं. हो माझ्यासोबत तर बोला तुम्ही. अहो मंदा ह्या घराचा सारा धिंगाणा होऊन गेला. तुझ्या लायन्या पोऱ्यानं लय बेकार कदम उचलला. लय बेकार. तुझ्या लायन्या पोरानं लग्न केलं म्हणते. लग्न पोरीसोबत मंदिरात जाऊन. काय बोलता तुम्ही. असं होऊच नाही शकत. तो तर शिकून राहिला होता. आणि हे काय बोलून राहिले तुम्ही भलतं सलतं. राधिका लवकर आण ना पाणी. लवकर आण ना. आले. हे घे मामाजी. पहिले पाणी पिऊन घे तुम्ही. पाणी प्या पहिले. अहो हे असे कसे बोलून राहिले तुम्ही. अंक्यानं लग्न कसं काय केलं आणि कोणत्या पोरीसोबत केलं आणि कुठून आणली ते. हे असे काम कसे काय केले त्यानं. काय माहीत कसं केलं आणि कसं नाही. मला तर वाटते माया संगोपनातच काही कमी राहिली. मी चांगलीच वागणूकच नाही दिली माझ्या लेकरीले. म्हणून तर माझे लेकरं असे निघाले. खरंच मी चुकलो. मी कुठं ना कुठं चुकलो. अहो बाबा तुम्ही कुठंच नाही चुकले. आता बाहेरचं वातावरणच तसं झालं. आता तुम्ही स्वतःला कायले दोष देता. आणि झालं ते झालं. आता काही एवढा विचार नका करू. आता आपण हे पाहू का त्या गोष्टीला कसं सांभाळता येईल. आता मी त्याच्यासोबत बोललो. तो येऊन राहिला म्हणते पोरगीला घेऊन येतो. त्या पोरीले ज्यासोबत लग्न केलं तर. काय बोलतो पिंट्या तू. इथे आणून राहिला त्या पोरीले. अरे सारा गावात बदनामी होऊन जाईल ना आपली. लोक काय म्हणून. कसं रे. कसं करू मी आता. काय भाऊजीने लग्न केलं. अंकुश भाऊजीनं. असे वाटलं तर नव्हते ते असे करून म्हणून. हे पाय आई जे झालं ते झालं.
आता काही याचा विचार नको करू. आता केलं त्यानं लग्न, आता काय करू शकतो, त्याच्या नशिबात तेच असं. पण आता त्या गोष्टीला कसं सांभाळता येईल हे आपल्याला पाहायला लागन. आता निघाला म्हणते तो तिथून, आता आता येईनच तो 1-2 तासात इथं येऊनच जाईल. आता पहा कसे सांभाळतात त्या गोष्टीले. झालं गेलं जाऊ दे, आता काय करता, आता झाली ना ते या घरची सून. अरे पण पोरगी कोण होय, कोणत्या धर्माची होय, कोणत्या जातीची होय, कशी आहे कशी नाही, काही नाही पाहू दिलं त्या पोरानं. हे अशी कशी गडबड झाली होती. कमीत कमी सांगत लागत होतं का पोरगी पसंत आहे म्हणून आपण तिच्या घरी गेलो असतो. घरी गेलो असतो ना आपण सोयरी घेऊन. हे असं चांगलं वाटते काय म्हणून गावातले लोक. अरे 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 काय झालं या घराचं. आई सध्या तू बाबाला सांभाळ, बाबाला लय झटका लागला या गोष्टीचा. आता तू अशी नको करू, तू बाबाला सांभाळ. मी पाहतो, मी त्याला फोन लावतो, कसं काय आहे तो विचारतो. चल मला जाऊ दे आता, मी त्याच्यासोबत बोलतो तिकडे जाऊन. तू बाबाला सांभाळ, त्याच्यासोबत काही बोलणं काही बरोबर नाही, त्याची तब्येत काही बरोबर नाही वाटून राहिली. राधिका आई आहे बाबाजवळ, चल बरं तू इकडे ये बरं. त्यासोबत बोलायचं आहे मला. अहो पण हे कसं काय झालं. राधिका चल पहिले, चल खोलीतून त्याला फोन लावतो, कसं काय आहे ते विचारतो. तू चल पहिले, बाबा इथं लयच पॅनिक होऊन राहिले. त्याची तब्येत बिघडून जाईन इथं त्या गोष्टीपर्यंत. तू अंदर चल, मी तुला सांगतो. मंदा अशी कोणती चूक झाली होती हो मंदा. हे असं काही घडलं, कसं झालं हो म्हणता हे. कसं केलं आपल्या पोरानं. आता काय करता, आता आपण लोकांच्या गोष्टी करत होतो पहिले, आणि आता सारे लोक आपल्या घरच्या गोष्टी करन. म्हणून पहिले तर रश्मीचं असं झालं तर साऱ्या गावात बोंब होऊन गेली होती रश्मीची. जिथं तिथं रश्मीच्या गोष्टी करून राहिले होते. आणि आता ह्या पोराने असंच केलं. काय करावं तर याचा दिमाग काय भ्रष्ट झाला का काय नाही. पोरगी पसंत होती तर सांगा लागत होती ना, करून नाही दिलं असतं काय लग्न. कोणत्याही जातीची राहिली असती तर करून दिलं असतं. गेलो असतो सोयरीक घेऊन, त्याच्या पाया पडलो असतो, आणि त्याला तेच पोरगी लागली असती तर तेच पोरगी करून दिली असती. पण हे असं काम करणं काही बरोबर नाही ना. यानं इज्जत राहते काय. आता 4 चौकात माणूस बसू नाही शकत. काय झालं म्हणून तर याच्या पोरानं पळून आणली म्हणून पोरगी. आता असाच गोष्ट होईल. आता जेवढी नाकानं गोष्टी करू मी, जेवढ्या ताटमानेनं राह. आता ते गेले ते दिवस, आता खरंच गेले. आता काय करावं या लेकरीचं. हे काही फिकर नाही आहे ना, मायची ना बापाची ना कायची. आणि इज्जतीची तर काहीच नाही आहे. आता कसं, आता तर असं वाटते का काय होऊन राहिलं घरात, काय नाही. बस आता डोकं काम करणं बंद करून टाकलं. एवढं मोठं शिक्षण करून राहिलं होतं तो. शिक्षण होऊन गेलं असतं, नंतर करावं लागत होतं जे करायचं आहे ते. शिक्षणही अधुरा सोडून दिलं. आता शिक्षण सोडून येऊन राहिला इथं. त्याच्या शिक्षणासाठी काय मेहनत नाही केली, कुठून पैसा जमा नाही केला. का पियुषले नाही लागली नोकरी तर कमीत कमी ह्या अंकुशले तरी लागून जाईल. त्याच्यासाठी दिवस रात्र करावं लागून राहिलं, आणि ह्या पोरानं असा सिला दिला. काय करावं तो, ह्या घराचा पूर्ण धिंगाणा आहे आता खरंच. आता ना गावात इज्जत, ना घरात इज्जत, ना काही. बस असं वाटते का तेव्हा मला बोलून घे तू. बस ह्या लेकरीसाठी जीवनभर जगलो, पण ह्या लेकरीनं ताटमानेनं राहून नाही दिलं आपल्याला, कुठंच नाही राहू दिलं. हे बा पिंट्याचे बाबा काय करता, आता झालं गेलं. काही विचार करून काही फायदा नाही आहे ना एवढा. तब्येत खराब करता काय तुम्ही तुमची. आता एवढा विचार नका करू. आता झालं ना म्हणते लग्न केलं ना त्यानं, आता आपण त्याचं लग्न तर तोडू नाही शकत. आता तो येऊन राहिला, कसं काय एवढं अर्जंटमध्ये एवढं मोठं कदम उचला लागला त्याला विचारा लागन ना. आता कायची झोप लागते, आता तो आराम झाला. आता जेव्हापर्यंत तो घरात येत नाही तेव्हापर्यंत काही माहीत होत नाही. आता कसं करावं तो काय भले बेकार बा. हे लेकरेने एवढं चांगलं पाहिलं, आणि लेकरेनं काय कामं करून ठेवले. का तर मंडळी, माझ्या देरानं म्हणते पसंतीनं लग्न केलं म्हणते. आता ते पोरगी कोण होय, कशी आहे कशी नाही, कुठची होय कुठची नाही, आता हे तर आपल्याला पुढच्या व्हिडिओमध्ये माहीत पडत. तर पुढचा एपिसोड आवर्जून पहा आणि आम्हाला प्रतिसाद द्या. आणि तुम्हाला हे माझे व्हिडिओ आवडत असेल तर आम्हाला प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, आणि हाईप द्यायला विसरू नका. आणि उद्याचा एपिसोड नक्कीच पहा काय होणार आहे तर. आता आपण सगळे आपल्या माय बहिणीचे नाव घेऊ, ज्यांनी आपल्याला छान कमेंट केली. आणि तुमचं काय मत आहे ते कळवा आजच्या व्हिडिओवर. आता आपण सगळीचे नावं घेऊ पटपट. मग मला तिकडे पियुषच्या जवळ जावं लागते. आता ते फोनवर बोलून राहिले, तिकडे काय बोलून राहिले तर भावासोबत. इथं कव्हरेज नाही येऊन राहिला होता म्हणते, तर तिकडे गेले ते. चला तर मग आता आपण सगळीचे नावं घेऊ. हबी, मंगलाताई डहाके, मराठी लताताई, सुजाताताई ढेरे, प्राचीताई मुळे संभाजीनगर, ज्योतिताई पोचलवार मानेवाडा नागपूर, गिरीश बोडके, गौरव कीर्तिकार, अस्मिताताई नलावडे, प्रियंकाताई मून, निर्मलाताई रघुवंशी बल्लारपूर, मनीषाताई फोंदके. तर यांचे सर्वांचे खूप धन्यवाद, मनापासून धन्यवाद ज्यांनी आपल्याला कमेंट केली. आता या व्हिडिओमध्ये एवढंच. आता आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तेव्हापर्यंत तुमच्या राधिकाला रजा द्या.